नमस्कार, मी राजीव गुंडाळे कोडकेश्वरमधून आज खास नितेश राणे साहेबांनी आज जो रो बोट सेवेचा शुभारंभ केला त्यासाठी मुंबई टू विजयदुर्ग या फेरी बोटीचा मनमुराद आस्वाद घेतला। स्वतः एक हॉटेल व्यावसायिक असल्यामुळे मी माझ्याकडे येणाऱ्या टुरिस्टसाठी सुद्धा त्या गोष्टींचा जरूर नक्की विचार करेन। त्या क्वालिटीचं फूड, त्या क्वालिटीची व्यवस्था, लक्झरियस फील येत आहे। स्कोडाचे चारी ज्या रेंज आहेत त्या त्यांनी इथं सर्वांसाठी ओपन करून ठेवल्या आहेत। एक एक्सपिरियन्स म्हणायचा तर पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे थोडंसं तिकीटबद्दल साशंकता होती, पण एंटायर फॅसिलिटीजचा विचार केला तर ह्या सर्व तिकीट्सच्या समोर न्यूनगंड आहे। लोक जरूर त्याचा विचार करतील आणि ही फेरी बोट जी आहे ती कंटिन्यूसाठी जर चालू राहिली तर नक्कीच पर्यावरणाला पूरक असा व्यवसाय व्यापार चालेल। स्थानिक लोकांना त्याचा जरूर फायदा होईल। ये जा करण्यासाठी एकंदर रस्ते किंवा रेल्वेवरती विसंबून राहण्यापेक्षाही चांगलं म्हणायचं तर एक वेगळाच ट्रॅक जो निर्माण केला आहे, त्यामुळे खरंच नितेश साहेबांचे धन्यवाद। त्याचप्रमाणे देवाभाऊंसाठीही धन्यवाद देतो, कारण संगनमताने केलेला हा जो प्रकल्प आहे तो लवकरच श्रीदेव कुणकेश्वर कृपेने व्यवस्थित मार्गस्थ होईल असं वाटतंय। आजपर्यंत जे प्रकल्प राणेसाहेबांनी मनावर घेतले ते प्रकल्प आम्ही जवळून बघतोय गेली 15 वर्ष साहेबांना, आणि त्यांनी जे मनात आणलं ते सत्यात उतरलं। त्यातलाच हा एक प्रकल्प आहे। अपेक्षा अशी करतो की लोकांनी सुद्धा त्याचा योग्य तो लाभ उठवावा आणि स्थानिक लोकांनी इन्वॉल्व होऊन आपला रोजगार उद्योगधंदा कसा वाढेल याकडे लक्ष देऊन ह्या प्रकल्पाचा अधिक लोकांपर्यंत कसा अभिप्राय कळेल त्यासाठी पण प्रयत्न करावे। स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी याच पद्धतीने येणाऱ्या टुरिस्टची व्यवस्था करून आपलाही रोजगार वाढेल याकडे जर लक्ष दिलं तर जे राणेसाहेबांच्या मनातील कोकण आहे ते नक्कीच पुढे येईल।